नमस्कार मित्रमंडळी. तर आपलं सर्वांचं स्वागत असं आपल्या नवीन व्हिडिओत. तर आज आपण नदीत जातोय असं बोलट्याची मासेमारी करू. बोईट मासो म्हणतात ती. तर त्याच्यासोबत कावनरी पण पकडतला असं. तर आज आपण आणलं असो जाळा. बघू शकता बघा अंगठ्याच्या माराचा, म्हणजे याच्यात बोईट आणि कावनरी दोन्ही अडकताला. तर माझ्यासोबत बाबा असत आणि आज पाणी चांगला गेलेला असं, भरतीची वेळ असा. भरती आता येऊ आपण ह्या जाळा मारतलं असो. एका माग बोलतात, कारण ह्या उपटा असतात त्या खाली शिसा वर बोया असतात, त्याच्यामुळे ह्या पूर्ण फ्लोट होता पाण्यावरती. तर मित्रांनो, आता आपण जाऊया आणि बघूया आपण काय भेटतात. कडल्या होडीतले पिंजरे वगैरे उतरतय आणि माग वगैरे एक म्हणजे रचना करून घेतोय, जशी आपण पोझिशनने टाकतलो त्या पोझिशनने टाकूक रेडी करतोय आणि तुमका दाखवते नंतर माराप करताना. तर बाबा असत आपल्यासोबत, तर त्यांका घेऊन आता जातलो. मशीन पण आपली जोडलेली जाता उडीक. तर मग चला, भरती यायच्या आधी जाऊया आधी स्पॉटला आणि बघूया आपण हे जागेवरती मारून काय भेटतं आणि काय नाही. का चला तर मग वेळ न दवडता आता निघूया. नवीन आपल्या सबस्क्रायबरचं आणि जुन्या सबस्क्रायबरचं पण आपलं स्वागत करतो आणि आपण आपला प्रवास चालू करतो. चला तर मग आपले पिंजरे आहेत ते आपण उतरून ठेवूया आणि आपलं माग रचवून घेऊया. ज्या पोझिशन मध्ये टाकतेलो त्या पोझिशन मध्ये नको, आकडे द्या, बाहेरच घेऊया. ते ऐकला, बाहेरच घेऊया. आतमध्ये ठेवून गचडी होती नंतर. ही फळी लागणार नाही. व्यवस्थित आरामात. तर सगळं आपलं रेडी झालेलं असा, म्हणजे स्टार्ट करूया आपण आणि स्पॉटला जाऊया. पहिली आपण पाचे असतात, हे असे पाचे त्यांका लावचा असा आपण आधी जाळा. त्याच्यानंतर मग नदीच्या आवरात जाऊचा. पहिल्या पाच्यांका तोंडाक लावून बघूया भेटतं की नाही भेटत, कारण भरतीची वेळ पाच्यामध्ये पाणी चढतं त्यावेळी ते परत वरती चढतात मासे. तर त्यामुळे ते सुद्धा मध्ये चेक करूया. मशीन स्टार्ट करतोय. बघू शकतात पुढे बोलटा उंबाळत असत, कारण मशीनचा लावड आवाज होता, त्याच्यामुळे बोलटा उंबाळत पुढे चलतली. तरी पण आपली सुजुकीची मशीन आहे, त्याच्यामुळे एवढं काय आवाज साऊंड येणार नाही. चिंगूळ बघू शकता झाडी काय असं ते. पुढे जाऊन मशीन बंद करूया. ते आपल्या पाच्यात मारूची असतात, वेडाप लावून आपण नंतर मग डोस करूची. तुम्ही आता आपण इथे जाऊन बंद करूया जाळीकडे, डायरेक्ट माग लावून करूया. चला, हळीच लावलेलो, काय नाही गावला. मित्रांनो, हळी लावतो होतो आमचा विचार, पण मासो काही दिसणार नाही उंबाळता. प्लॅन चेंज झालो. आम्ही आता पुढे जाऊन लावतलो. पुढे नदीच्या आत एक पादरी आहे, थंडी जाऊन बघतो. तर थंडी जाऊन डायरेक्टली आता तुमका दाखवते माराप कसा करतो. या आवारात आपण आता मारतलो असो, झिकझॅक पद्धतीत मारतलो. या सर्व तोंड बंद करून तिथून पुढे हकडी आणतलो, परत त्या हायटिंग येतलो, म्हणजे पारचं पूर्ण तोंड बंद होतला. हैसून घेऊया ना, कडण्यासून हैसर ठेवा, वडा येतला नाही ठेवा. फर्स्ट पळ्या टाकला आपण. टाकीत राहा, बसताल. मागसून वाढत नाही ना.
संपू याच. तर लास्ट गोया टाकून दी एंड. भरपूर मग मोठो आम्ही ते ना जाय जी असं ती आपली ती नदी वापरतो. पादरेत बहुत नाही, फर्स्ट टाइम पादरेत मारलो या वर्षात. बघूया आता थोडा वेळ थांबूया, ढोस यावाय जरा, नंतर मग उचलताना बघूया आपण काय काय मिळतात. तर बैठा हमखास मिळतेलीच, पाऊंदरा वगैरे किंवा इतर मासू मिळते का बघूया. मग भरती जरा अजून येऊन दे, मासू अजून जरा चढावं, त्यासाठी थांबूया जरा थोड्या वेळ. पण आता त्या ढोसे दिलो आणि ज्या ठिकाणी आपण ज्या पॉईंटला मारलेलो, म्हणजे ज्या स्टार्ट केलेलो पॉईंट पासून, त्या पॉईंट पासून आता आपण उकळीत जातेलो असो. तर आपण झिगझॅग पद्धतीमध्ये जाळा लावलेला होता बघा, असं सरळ जाऊन असं जाऊन, कारण याच्यामध्ये खूप साईटीन पाणी गेलेलं होतं, त्याच्यामुळे त्या कोळाने मासो राहू शकतात, त्याच्यामुळे आपण झिगझॅग पद्धतीत लावलेलो. तर आता जाऊन उकलूया आपण, बरोच वेळ झालो, साधारण 10-15 मिनिटं झाली आहेत. आता आपण बघूया, उकलूया, कारण भरती जोराची आहे, नाही तर जाळीत माग जातो. कारण त्या साईडला आपल्या जे झाड असतात ती बघा बघू शकता, त्या ठिकाणी आपलं माग जरा जाळीमध्ये गेलेलो आहे. कारण मोठो माग असल्यामुळे आपण जास्त वेळ थांबून जर रवलो तर जाईच जातो मग, आणि काटका वगैरे पडून ग्रुप पटतले जाळ. तर पहिला बोळा बघूया, सुरुवात करूया आपण उकलून. पहिली काटकाची सोय झाली, बारीक कापाने तर अशी गत होणार होती जास्त वेळ थांबलो असतो तर, त्यासाठी म्हणून बोलले की लवकर उकलूया, कारण याच्यामुळे जायची वाट लागता. बॉईट पडला पहिल्याच, बघू शकता बॉईट का पेडिया का समजत नाही, पण काहीतरी हा एक बाबांकाच खाऊचो काय म्हणतो तो, ताले जिल्लो ना, माका बोलले घेऊन चल जाऊया. दिल्यावर गेलेले मालू ना थैसर 1500 रुपये 250 रुपये बांगडो टोपूल. म्हटलं नको, एवढे महागायचे खाऊन आपल्याला पचत नाही. त्याच्यापेक्षा आपली होडी हा, आपली जाळी हत, त्यांचं जाऊन वापर करूया म्हटलं. पेड हा मिळतली पुढेपर्यंत, माझ्याकडचं जाळं आवडतं. घ्या पहिली पेढी, घ्या वडा. माग पुढे पुढे चालतो. बघा बॉईट, 2 बॉईट होत पडतीत. हा एक परदेशी, 2 परदेशी आहेत ते ना. बाबांकडे माईक नाही, माझ्याजवळ माईक आहे, त्याच्यामुळे माझा आवाज जास्त येतो तुमका, त्यांचा आवाज येऊच नाही. आपण ज्यात यानं मारला तर एक अंगठ्याच्या माराचा होता, त्याच्यामुळे जेवढे छोटे मासे असतील तेवढे पण पडतील. नाही पिशवी नाही घेतले, हे परदेशी. हे बघा परदेशी म्हणतात आमच्याजवळ, तुमच्याजवळ काय म्हणतात त्या कमेंट करून नक्की सांगा. हे सोडतंय पाण्यात, पण जरा होडी मागे घेशाल. हे बघा जाळा येईल, होडी वरसून गेली जाळ्यात. हे बघा आपण ज्याच्यासाठी इलो तो ह्यो मासो, बोल्ट मासो. हे परदेशी, हे आपल्या ह्याच्यात नाही होते, पुस्तकात नाही होते, काही पण काहीतरी दिसता सफेद सफेद.
हा पिशवी द्यावा ते जा ते पळी काय पळीकडे माहिती बघ पिशी बांध वाटतं एक बॉईट गेला. परदेशी भरपूर आहेत. साईज बरी आहे परदेशी. टेस्टी मासा आज तुमका खाऊचा त्याच्यामुळे तुमका सगळी टेस्टीच लागतली होते. जरा होडी बाहेर करू होती. वाऱ्यान भुतूर येत. कापी 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 साईज लहान आहे एकदम. सोडून देते हा पडली. कापी सोडले. चला वडा परदेशी परदेशी परदेशीच आहेत मग वाटतं जास्त. परदेशी कशा म्हणतात. परदेशातून निघो आहे आपल्या देशातलं ना. थोडी फिरव जरा त्यासाठी फिरव. जाळा नेलास वडा लवकर वडा. बॉईट वाटतं बॉईट नाही बॉईट नको वाटतं मोठा. पाटीर काटो असतो तो अडकता. बॉईट बॉईट एक नंबर. असं माग मारूचं असतं आणि असं उकलूचं असतं. समजलं काय. भरते बरोबर होतच गेलो मागो. पटापट वडा बस. काम 25. माल भारी माल भारी. या काटका काय पाठ सोडूची नाही. भरते बरोबर चढत होती. वडा तुम्ही वडा. तशी बऱ्यापैकी पडली. ह्या बघ आणि गेल्या. वो 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 हो पडणं असतं हा बादर. बस झाली. परत मारूची गरज नाही. घरात आहे ना.
काय आला मारू काय ना मासे मारू गोया खरी मास मारू गोया म्हणतात आयता आयता काढा हातीकडे होय होय इला 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 नाही गणू होतो गणू वाईट नाही करू करो करो गणू गणू ते का मी गणू बोलतो करकोरो बोलतो ह्याचे जे हे बघा हे जे ह्या असतात ना हे बघा काटे शार्प असतं ते हे बघा एक नंबर जे लागले काय जा होता सोडून देतोय चल लागले काय जा होता वळवळा बोला नको अरे रे 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 काय लागतं मी काय खाणार नाही पण खाऊन बघ नको मागा कसली टेस्ट असते आपण असले मासे खाणार नाही आपण महागाचे मासे खातो बांगडो 2,500 पण आता सध्या नको 2,500 खाल्यासारखे वाटतं ते सुंदर रक्कम नाही आता पडली हो काही जर नाही वाटत आहे त्या ह्याच्यात पडला तर बघू काय ना त्यावर हैसं काय पडलं आहे त्या काहींदरच पडला काहींदराचं नाव घेतलं आणि काहींदा येईल पण लय बारक्या सोडून देते ते पुढे जाऊन आमच्या गावात हे बघा काहींदर काळुंदरी काळुंदरी मासा ब्लॅक पर्ल थांबा अशी थोडी हलू नको जाईत गेली काळुंदराची जोडी काटका काढा चला माग आपलं संपत येतो त्याच्यामुळे आपण आता जाऊन दुसरीकडे मारूया तुमका दुसरीकडे मारून दाखवतोय डायरेक्ट वडताना चला जरा मग भेटूया डायरेक्ट जाऊन दुसऱ्या स्पॉटला मित्रांनो आता आपण मारलो परत दुसऱ्या स्पॉटला माग तर आता आपण पहिलं मशीन लावून ठेवूया कारण असं मोकळा असा आपल्या ते याने काय तसं प्रॉब्लेम यायचो नाही आणि मासं पण बघूया किती पडतात कारण बोईटचं मासं भरपूर चांगलं उंबाळता भरती चांगली जिली त्यामुळे जातंय मशीन लावतंय ढोसतंय आणि तुमका डायरेक्ट उकलताना मिळतंय तर चला बघू ती 3 बोट होतो भावानो 3-4 बोट झाईत गेली म्हणा ना टाकलो आपल्या झाईत गेली कांडा म्हणा पण तो माग झाली बाहेर टाकला परत हे बघा खतरनाकच साईज आहेत हे बघा 2-3 बोट आहोत आणि ह्या बघा काउंदरा बिग साईज काउंदरची खतरनाक गोंदावलेला नाही हो बनू हे बघा काढून घे ह्या माग काढून घे आधी काउंदर जेव्हा माझ्याकडे जा पलटी थांबा असंच थांबवायचं अशा प्रकारे माग फाटलेला आहे वाईट पडणारा आहे नाही घेऊ शकत बाबा तुम्ही घ्यावा घेवा आधी ओढून घ्या
ऐकला ओढून घ्या हे बघा काउंटर करूया नाही आपण करा पण ते चाली चाली करा हे बघा वाईट एक नंबर हा. मस्त पडली हा मस्त कहाणी पडणार तिथे गोंधवला ह्या करून अडकून ठेवलं असतं ना पडत का बघ आणि आहे का पण माग फाटलो येतं का आग पाडतो बरोबर ना तुझ्यामुळे नाही तर पाहून माझ्यामुळे आता माझ्यावर घाला दोघांची चुकी मान्य करा मी अटकवून सांगतो माझी चुकी नाही ना तुमची चुकी नाही ना माझी नाही तुम्ही पडून घेऊया आधी समजला काय असलं तर बाजूक ठेव काटका तर काढू बाई काटका काढा ते कोण नाही बोलले तुम्हाला काढायला अरे वा त्याला नाही पेढी पेढी परत अडक हा बॉयटीला रामाने बाजूक ठेवते बरी पडली आता ना मशनीमुळे मशीन फिरवली काय हे बघा खतरनाक खतरनाक ना अडकला वारो असता नाही अजून चांगला माराप झाला असता मग बरी चिली ना काउंटर छोटो कपटे बत बरे चिल्ले दोन तीन अधिक सोडून दे देऊ मागापासून आम्ही एका सोडून देऊया माग सोडलो भरतेमुळे असं गोंदापूर होता अडकली माग वावलो बघा भरपूर पटापट ओढून घेतो काय गावलं तुमका दाखवते नंतर कारण माग बरं वाहन वरती लय वरती त्याच्यामुळे पटपट ओढून घेतो आणि दाखवते तुमका काय काय भेटलं तर कारण अजून काढूक नाही खाली रवली माग मोठं असल्यामुळे आता शेवटचा आपण माराप केलेला बघा पहिले ज्या ठिकाणी आपण थांबलेलो तर ज्या ठिकाणी आपण आता लावलो माग त्या ठिकाणी जे पेस असा जागा असावी त्या जागेमध्ये आता जसं साधारण बघा ही चिप्पी आहे ह्या चिप्पीमध्ये मासू जाऊन थांबता कारण तिची मुळा असतं त्या मुळात आपण जाऊ शकणार नाही त्याच्यामुळे थेट जाऊन थांबवण्याचा प्रयत्न करा ते आपण अशी फलटी टाकून डोस करतेलो जेणेकरून तिथलं मासू पूर्णतः बाहेर येईल घाबरण आणि आपल्या जाळ्यात अडकाल हे बघा अशी सरळ आपण जाळा घेतलो आणि त्या ठिकाणी घेतलो भरतेमुळे बाहेर येला हे बघा हे सर बोईट मासो टाकलो हे बघा समोर होय हे बघा तर असे पारणी होतेली माशाची ही झाडा त्या झाडीत जातलो माग 100% कारण भरती या जोरात वाहत्या पाणी हे बघा हे असे जे चिप्पे आहेत ना त्या चिप्प्यांच्या मुळाने मासं जाऊन थांबता भरतीच्या वेळी कारण त्यांचे संरक्षण करणारी वनस्पती आहे ती त्या ठिकाणी आपण जाऊ शकणार नाही म्हणून त्या ठिकाणी मासं जाऊन थांबतात त्या ठिकाणी आपण डोस करायचा जेणेकरून तिथलं मासं बाहेर येईल
हे बघा समोर उंबाळलं मासं. साधारणतः भरतीच्या शेवाबरोबर ती मासं जास्त करून चढतात म्हणून आपण भरतीच्या शेवाबरोबर लिहिलेला असतो. भरतीचा शेव म्हणजे काय तर सुकता सुकता पाणी ज्यावेळी भरती येता म्हणजे ओहोटी भरतीचा जो प्रकार आपण बोलतो मराठी तोच. तर त्यावेळी मासो पाण्याबरोबर ती लगेच वरती चढा सुरू करता. हे बघा इथं पण पडला. तर चांगल्या प्रकारे पडतील. इथे अडकला काहीतरी बोया एकदम खाली गेलो आता हे बघा. अशी मारणी केलेली आहे आपण. हे असे जे पोय म्हणजे ज्या ठिकाणी पाणी सुकत नाही जास्त करून अशी खाजणात भाग आढळतात. आमच्याकडे ही खाजणं त्याच्या पुढे नंतर ती नदी आहे त्याच्यामुळे आपल्याकडे या साईड जास्त करून असे भाग असत. तर असं जाऊन मग त्या साईडला येऊन ता तोंड बंद करून असं आपण वरती आणलो. तो सर्व जाऊन नदीच्या पात्रात टच केलेलो. तर अशी जी ओपन पेज असतात त्या ठिकाणी आपण डोस करूचो असतो म्हणजे मासं जाऊन आपल्या अवतात पडतो. तर मगापासून आपण एवढी धरली आहेत. मस्तच बोईटांची सोय झालेली आहे. बाबांचा निस्त्याक कावची सोय काय म्हणतास. आता बरं वेळ थांबलेलो 10-15 मिनिटं झाली आहेत. तर जाऊन उकलतो आणि परतीचा प्रवास आपण आता चालू करतो. बघूया काय भेटतात आपण. तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलो हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमका येत राहतील त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता बघूया आपल्या शेवटच्या आणि तिसऱ्या मार्फात काय मिळतं आता. पहिली 2 मार्फा चांगली झाली कावंद्री आणि बोलटा आणि परदेशी मासू आपण बऱ्यापैकी मिळालो. असेच आपण लिहिलेलो माझ्या मनात बाबांका आमचे खाऊक हवे होते खाऊक आमका मिळाले. आता बाहेरची वाट धरतलो हे बघा असं माराप केलेला तुम्हाला दाखवले मगाशी. नाही काय नाही वाटतं वर पडली आहेत ना. नाही पडली वाटतं. तशी पडा हवी होती. झालो टाइम सरलो वाटतात तानाचं. हा असं असतं शेवा हो तेव्हाच काय पडतील ती तेव्हाच मार्फा काय करून घ्यायची ती. काळेंदर पडला कया नाही पानता ती का घाण काढून टाका काटका बघा. असं असतं जोपर्यंत पाणी भरती येतं त्या प्रमाणात मासं चढाक सुरू करता पूर्ण वर. सुकती असतं त्यावेळी मासं उतारता त्या भागातनं. तर हे काही गोष्टी लक्षात घेऊन मासेमारी करूची असतात. उठसूट मासेमारी गेला मासे गावतले अशातला नसतं भाग. तर आता ताण सरला आपण टायमर आपले 2 मार्पा करून घेतलं ना. असो मेहनतीचं फळ आपल्याला भेटलं आज. काम भारी माल भारी. खतरनाक काढून घ्या तुमची आता माग भरूच डायरी परत काय मारत नाही भरूचा. ठीक आहे फादर शेतू गेला आहे बघा. एक नंबर तुमची आमटी भारीच झाली. शेंगाई आधी शेतूक पडलाय बघा शेतूक. शेंगाळी म्हणजेच
शेंगटी, कॅटफिश बोले तो, कॅटफिश. घ्या, सगळी काटका अडकली. या पाण्याची बॉटल आणू होती बाबा, ऊन लागला. तर अशा प्रकारे आपला झाडा ओढून झालेला. 3 बैठ फक्त काढूची रवलेली ती काढून घेऊया आणि घरात जाऊया. काढशाल प्रत्येक माशा पकडण्याचं एक जाळ्याचं मार असतं. मार म्हणजे काय तर हे होल बोईटाच्या साठी किंवा अंगठ्याचं मार असतं. म्हणजे अंगठो आपलं पास होऊ फक्त त्याच्यात बोईटा हमखास अडकतात. काउंद्री जर असली तर येऊन वर थांबतात. त्याच्यामुळे तो चलान जातं आपल्या मार. असं बस सोयी झाली. लाजवाब साईज कडक. तर वर गेले घराकडे का तुमका दाखवते. खाली काढून होय, आम्ही घराकडे येलो आणि बैठाने कांद्रा भेटली. कुठली पळतली बैठा बाबा खुश. आजची सोय बाबांची. चला माशात म्हणून व्हिडिओ येत राहतील नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पाहिजे नोटिफिकेशन तुमका होते. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.